नमस्कार दोस्तों, स्वागत है तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये दोस्तों. आता सकाळचे वाजले आहे 7:30. तर दोस्तों आज थंडी थोडी जास्त आहे का नाही. तर आता इस्तो शेकायला आला आहे मी चुलीपाशी. तर आता पुड्या वगैरे टाकून झाल्यानं जो तावा आहे तो चुलीवरच ठेवला आहे. तू पायाच्या अशी माईवाले तो हो सर असं तेल म्हणला आग पकडते. तो गाईस आज सकाळी सकाळी सोन्या आणि बादशाला पाहायला भेटलं. काल रात्री ह्या ठिकाणी बांधले होते थंडीच्या आहे ना, आज इथं बांधले आहे का नाही. तर पाहायला भेटलं आणि आज थंडीनं ते बी कटरून गेले मग त्याला थंडी लागून राहिली आहे. आता सूर्योदय बी झाला हो, सूर्यदेवता. आणि दोस्तों जो बैल बसून आहे का नाही तो आहे सोन्या आणि हा आहे बादशाह. तर दोस्तों 2 महिन्या पहिले नाही का मिसळ बिल आला होता वावराकडे. तर तिथं मी पाहायला गेलो होतो आणि आता आला आहे बादशाह आणि सोन्या. तर याली पाहिलं आणि त्या बैलाला पाहिलं. अगर हे बैल अगर पटात राहिले असते का नाही ती यायच्या भोवताल 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 लोक राहिले असते ओळखासाठी. ह्या बैल व्हाय का नाही म्हणून सांगितले. सोन्या बादशाह देवा मिसाईल व्हाय का नाही म्हणून सांगितले. फोटो घेते सेल्फी घेते आणि तिथून पटातून बैल निघला ठियावर जाले या दुसऱ्या ठिकाणी जाले इकडं काढासाठी. तर त्या ठिकाणी फक्त बैलच जाते. लोकल मालूम राहत का ह्या ठिकाणी बैल चालला आणि लोक सांगत बी नाही. आज पाहायला भेटला सोन्या आणि बादशाह. तो दोस्त आता फॉरा चार्जिंग लावून दिला आहे. चार्जिंग कमी थोडीशी आणि बीचमध्ये अटकलं नाही पाहिजे. फॉरा मारा जगते मोसनी लावून दिला चार्जिंग वगैरे. 1-1.5 घंट्यामध्ये चार्जिंग फुल होऊन जाते. हां बोल काय बोलू, काही बी बोल सरान, बोल काही बी बोल सरान. काय बोलू तर बोल ना काही बी, काय बोलू, काही बी बोल ना. 2 शब्द बोल. ऐसा हुआ वैसा हुआ कैसा हुआ फिर शादी कर ली और अब बच्चा होगा है सर. बॉल सांगून घेऊ तुम्ही त्याला घेऊन येऊ. काय मॉडेल तुला नाही तिथं नाही ते बरोबर नाही वाटत ते आहे ना. आई पूर्ण टाकणार ना याच्यात या मला ठेवायला काय टाकलं. दोस्त आता चांगलं तापून मिळलं कडकड. आता टाईम उन्हाला आहे 10:30 वाजून राहिले आणि आता फॉरेस्ट चार्जिंग बी फुल झाली आहे. टनाटन म्हणजे चार्जिंग फुल झाली आहे. आता फॉरा आपण दिवसभर मारू का नाही. आता 10-12 टंक्या तर चालू शकते आपल्याला. तर 5 टंक्या लागते म्हणा. आणि डब्बे घेऊन चाललो आहे मी 4. तर 2 काढल्या 2 काढायच्या अजून. आणि दोस्तों दवाई आहे एक मारत आहे मी. जे दवाई मारतात तुरीवर ते एक आहे बोरॉन पावडर आणि एक आहे मिसाईल दवाई. मतलब जानी पानी पहचानी दवाई है. तर मिसाईल आणि बोरॉन पावडर लोक यूज करते. हे बघा 2 दवाई घेऊन चाललो मी आज. घरात आला का हिवत लागते दोस्त. घरात आला का नाही ते हिव लागते आणि बाहेर निघलं का नाही तर पण लागते. असं आहे. पाण्याची बॉटल घेऊ बाई वरून. पाणी प्यायची बॉटल घेऊन घेऊ. तर दोस्त आता मी पोहोचलो वावरामध्ये आणि जे टँकर आहे का नाही याच्यामध्ये पाणी नाही का घरून सयाने आणलं होतं भरून सयाने. आणि आता याच्यामध्ये टाकली मी दवाई. जो डब्यात पाणी आणलं आणि त्याच्यामध्ये थोडे बोरॉन पावडर टाकलं आणि मिसाईल दवाई त्यामध्ये घोल केला आणि मग यामध्ये टाकला. आणि आता अजून एक डबकं भरून आणलं दोस्त टाक्याहून. आणि हे बारीक बारीक कुठे गेले कोल्हे. गाइस आप देख सकते हो मेरा भाई अभी फौरा कर रहा है. देखो छोटा भीम भी सामने सामने चल रहा है. देखो ये सुनताच नहीं. माझ्या पण धोता आता बघा. देखो गाइस मेरे खेत की तुअर और फौरनी चालू अभी खेत में. और पानी बहुत दूर से लाना पड़ता है. और जैसे छोटा भीम मेरे पास ही उभा है. देखो देखो अभी जा रहा है वो मेरे भाई के पास. वो भी गया वो इसके पास. वो चप्पल पहन देखता हो. देखो गाइस खेत में फौरनी चालू है अभी. तो दोस्तों एक हा फिमेल डॉग आहे जो आता आराम करून राहिला. आता पण आमच्या मागं फिरला. बापू झोपला का रे.
जॉब ठीक आहे. आता माझी ताई गेली आहे पाणी आणाले आणि हे टँकर भरून आहे सध्या. एका टँकरमध्ये 6 वर झाल्या. मला वाटलं मी म्हणलं 2.5 वरी, पण जेव्हा नोजल पेट्रोल लागला पित्राचा नोजल लावला मी ना, हे बघा पित्राचा नोजल लावला आहे तर त्याच्यानं नाही का पाणी कम लागते खरं, म्हणून सायाने जास्त वरी झाले आज. आता याच्या पहिले मारले का मी ना तर एका टँकरमध्ये 2.5 वरी आहे तुरीच्या. आणि याच्यामध्ये टाकला आहे बोरॉन पावडर, 1 चम्मच हे टाकला आणि 1 चम्मच 50 ml टोकर भरून सायाने ते टाकला याच्यामध्ये दूध पावडर. तो दोस्त आता फायनली झाला फवारा मारून सायाने. आता मी चाललो घराकडे. 2 टंक्यामध्ये झाला असता फवारा. 30 टंके पुऱ्या भरभर मारून दिली. ह्या डेबरं मस्त भरलं म्हणजे ते फवाराचं पाणी. हे डेबरं मस्त फुगलं, याचं फुगलंच नाही दोस्त. ह्या वावरामध्ये आणि त्या वावरामध्ये मतलब ह्या पुरा पट्टा जो आहे का नाही, याच्या ह्या पट्ट्यामध्ये पुऱ्या तुरी लावल्या आहे. याले आता आला आहे फूल. म्हणजे पुरा पट्टा पिवळा दिसून आला. तुम्ही बघू शकता काहीच किती मस्त दिसून आला, पण एक सारखा बिलकुल. आता आले शेंगा पाकडणं सुरू झाले आहे. आणि दोस्त मी आलो तर वावराकडे घुमत पप्प्या संग त्याला म्हणत होता. आम्ही गेलो जांबीपासून जामत आलो. दोस्त त्या डिग्यावर नाही का एक कवटांना मोठा जात टाकला. सर्व दूर पर आले, सर्व दूर इथं दगड झाला चांगला. तानाव खेमू आहे का? खेम्मो म्हणतात, खेम्मो नाही तानाव खेमू आहे का? असे हात करणं आहे बा. हा सरावा सरान शकत बसा. अब क्या कर रहे हो रे तुम लोग, क्या कर रहे? हाँ भग गए यार तुम लोग तो डर के मारे भग गए. तो दोस्त आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दोस्त. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ खालता कमेंट जरूर करायचं दोस्तो. बाय गाईस.